सुमनताईच्या मुलीचे लग्न होऊन 15 दिवस झाले आणि नंतर लगेचच त्यांच्या मुलाचे अमरचेही लग्न ठरले. मुलगी स्नेहा चांगल्या घरची, शिकलेली, सुंदर. अमरला ती पाहता क्षणी आवडली. स्नेहा आणि तिच्या वडिलांनाही अमर आवडला. स्नेहाच्या आईने 3 वर्षापूर्वी या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर 1 वर्षाने स्नेहाची मोठी बहीण कल्याणीचे लग्न झाले. आता बाबा एकटे पडतील या विचाराने स्नेहाला इतक्यात लग्न करायचे नव्हते, परंतु बाबाच्या हट्टापुढे तिने लग्नाला होकार दिला. अमरची इच्छा साधे लग्न करायची होती. बहिणीचे लग्न आत्ताच झाले होते, त्यामुळे जास्त खर्च न करता साध्या पद्धतीने लग्न करूया असे तो म्हणाला आणि त्याप्रमाणे अगदी साध्या पद्धतीने दोघांचे लग्न पार पडले. अमर आणि स्नेहाच्या संसाराला सुरुवात झाली. दोघेजण हनीमूनसाठी गोव्याला जाणार होते. सुमनताईंनी स्नेहाला पॅकिंगमध्ये मदत केली. त्याही खूप खुश होत्या. घरात सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. स्नेहा आणि अमर प्रवासासाठी निघाले. दोघांमध्ये फोनवर बोलणे तसे भरपूर झाले होते. समोरासमोर त्यांचा संवाद जरा कमी झाला होता. लग्नानंतरही पाहुणे मंडळी सगळे घरात असल्यामुळे त्या दोघांना एकमेकांसोबत मोकळेपणाने बोलता आले नव्हते. आता अमर खूप खुश होता. गोव्यामध्ये ते 8 दिवस राहिले. या 8 दिवसात स्नेहाला अमरचा स्वभाव कळाला. तो खूप खुश होता. तो खूप प्रेमळ, तिला खूप जीव लावत होता. तीही अमरच्या प्रेमात पडली. गोव्याहून परत आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या संसाराला सुरुवात झाली. अमरने ऑफिसला जायला सुरुवात केली. तशी स्नेहाही जॉब करत होती, परंतु तिकडचा जॉब सुटल्यानंतर आता तिला इकडे जॉब शोधावा लागणार होता. तिला जॉब करायची इच्छा होती, पण नवीन थोडे दिवस थांबावे आणि त्यानंतर जॉब चालू करावा असे अमर तिला म्हणाला होता. अमर ऑफिसला गेल्यानंतर स्नेहा आणि तिची सासू म्हणजे सुमनताई दोघीच घरी असायच्या. त्या दोघीही एकमेकींशी चांगलं वागायच्या. स्नेहाला खूप चांगलं सासर मिळालं. ती खूप आनंदी होती. बाबांनाही तिने फोन करून सांगितले की मला इथे कसलाही त्रास नाही, मला खूप चांगली माणसे भेटली. असेच काही दिवस गेले. एका दिवशी सुमनताईंच्या मुलीचा म्हणजेच अमृताचा तिच्या सासरहून फोन आला. तिच्या सासूशी वाद झाला होता. अमृताची सासू तिला त्रास देत असायची आणि तिचे मिस्टर गणेशही तेही कधी तिची बाजू घेत नसत. आधी तिने सगळे लपवून ठेवले होते, पण वाद खूप वाढल्यानंतर तिने सुमनताईंना फोन करून सांगितले आणि आता हे रोजचेच झालेले. अमृताच्या घरी काही ना काही वाद चालूच असायचा. त्या कारणाने सुमनताईंना खूप टेन्शन यायचे. काही दिवस तर अमृता माहेरी येऊन राहिली. तिचा नवरा गणेश तिला येऊन घेऊन गेला आणि पुन्हा काही दिवसांनी होते तसेच चालू झाले. सुमनताईंनी दिवसभर टेन्शनमध्ये राहू लागल्या. त्या टेन्शनमध्ये त्यांच्या वागण्यामध्ये खूप फरक पडत गेला. त्या स्नेहाशी विचित्र वागू लागल्या. स्वतःच्या मुलीला सासरकडून इतका त्रास होतोय तर मग परक्या मुलीशी मी का प्रेमाने वागू असा एक समज त्यांच्या मनात तयार झाला. आता स्नेहाच्या घरचे वातावरण बिघडू लागले. स्नेहा कधीच सासूला उलटून बोलत नसे, परंतु अमर आणि तिच्यात वाद होऊ लागले. त्यांच्यात दुरावा येऊ लागला. स्नेहाने सुमनताईंना अगदी आईप्रमाणे धरले होते. 3 वर्षापूर्वी आई गेली होती. लग्न झाल्यानंतर स्नेहाने सासूला आई मानले होते. अमरने स्नेहाला समजावले, अमृताच्या टेन्शनमुळे आईचे वागणे बदलले आहे, तू थोडेसे समजून घे. अमृताला तिचा नवरा गणेशही त्रास देत असे. त्यामुळे स्नेहा आणि अमर यांना एकत्र पाहिल्यानंतरही सुमनताई काही ना काही कारण काढून स्नेहाशी भांडू लागल्या. एकही दिवस घरात वाद झाल्याशिवाय जात नसे. स्नेहाला वाटले मी जॉब करते म्हणजे तरी घरातील वाद जरा कमी होतील, पण तिच्या सासूने तिला जॉब करू दिला नाही. दिवस जात होते. स्नेहा सासूचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. एक दिवस सुमनताई चक्कर येऊन खाली पडल्या. तातडीने त्यांना ॲडमिट करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना ट्यूमर सांगितला. स्नेहाच्या सासूचे ऑपरेशन झाले. दवाखान्यात आणि घरीही स्नेहाने त्यांची खूप काळजी घेतली. आता अमृता आईला भेटायला एक दिवस येऊन गेली, पण तिला मुक्कामाला राहता आले नाही. स्नेहाने सुमनताईंची खूप काळजी घेतली. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती. एक दिवस अमर आईला म्हणाला, आई, तुझ्या सख्या लेकीला तुझ्याजवळ एक रात्रही राहता आले नाही. त्यात तिचा काही दोष नसला तरी हे खरे आहे. आणि स्नेहा जरी परक्याची लेक असली तरी तिने तुला तुझ्या लेकीच्यावर जीव लावला. सर्व काळजीने तिने केले. जर तुला आई मानून तिनेच तुझे सर्व केले तर तुलाही आता अमृतासारखा जीव तिला लावला पाहिजे. आता तिला तू आपली लेक मानले पाहिजे, तर हे घरातील रोजचे वाद मिटतील. सुमनताईंनाही आपल्या वागण्याचा पश्चाताप होत होता. त्यांच्या वागण्यामुळे घरातले वातावरणच नाही तर स्नेहा आणि अमरच्या नात्यातही फरक पडला होता. अमृताला सासरी होणाऱ्या त्रासाचा स्नेहाशी काहीही संबंध नव्हता. आपण तिला त्रास द्यायला नको होते याची जाणीव सुमनताईंना झाली. त्यांनी स्नेहाची माफी मागितली
आणि पुन्हा अमृताच्या घरात घडणाऱ्या गोष्टींचा आपल्या घरात काही असर होणार नाही याची खात्री त्यांनी स्नेहाला दिली. सून परक्या घरून आली असली तरी ती आता आपली मुलगी आहे म्हणून तिला प्रत्येक सासूने सांभाळून घेतले तर आपल्या मुलाचा संसार सुखी होतो. आणि सुनेने आता हे आपलेच घर म्हणून सगळ्यांना सांभाळून घेतले पाहिजे.